आजकाल लोकांना वाटते AC, कूलर, फॅन आहे, तर आपल्याला गरमीचा, उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. पण हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. इथून पुढे येणारा काळ किती भयानक असेल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. आज भारतात 400 ते 500 करोड झाडांची गरज आहे. जर लवकरात लवकर ही झाडे लावली नाहीत, तर सध्या असलेलं 40 ते 50 अंश डिग्री सेल्सिअस तापमान 55 ते 60 पर्यंत जायला वेळ लागणार नाही. आणि या तापमानाला मानवासहित इतर सर्व प्राणी जिवंत राहू शकत नाहीत. लक्षात घ्या, ही वृक्षवेली आहेत, म्हणूनच पृथ्वीवरती आपण आहोत. आपल्यासहित इतर जीवजंतू आहेत. आणि झाडच नाहीशी झाली, तर पृथ्वीवरील मानवजातीसहित सर्व जीवनच नामशेष होणार आहे. माणूस हव्यासापोटी हा निसर्ग अक्षरशः ओरबाडून घेतोय. मानवकेंद्रित संशोधन आणि प्रगतीच्या नावाखाली निसर्गावरती मानवाकडून अधिकच अतिक्रमण होत चाललं आहे. याचा परिणाम म्हणून वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण, अन्न प्रदूषण, जिकडे तिकडे फक्त आणि फक्त प्रदूषणच. यावरती एकच उपाय, तो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. हा फक्त एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर तो नित्य साजरा केला पाहिजे. तरच आपण या निसर्गाचे काही अंशी संवर्धन करू शकू. एका रोपाला झाडात रूपांतरित व्हायला 5 ते 6 वर्षांचा कालावधी लागतो. आता पावसाळा तोंडावर आलाय. या पावसाळ्यात आपण सगळे मिळून झाडे लावूया, त्यांचे संगोपन करूया, संवर्धन करूया. फक्त झाडं लावून थांबून चालणार नाही, तर झाडं 2 ते 3 वर्षांची होईपर्यंत त्यांची निगा राखूया. तरच आपले या वसुंधरेवरचे अस्तित्व शाबूत राहील. अन्यथा आपण नामशेष होऊ. निसर्गाचा वारसा जपून तो पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्द करणे हीच खरी ईश्वर सेवा. या आपण सर्व मिळून पुन्हा या वसुंधरेला वृक्षसंपदेने संपन्न करूयात. माझी वसुंधरा, माझी जबाबदारी.